मी जे गाणं गात आहे माना, अरे हा माना माना कि हर शय भी यहाँ फनी, माना कि हर शय भी यहाँ पानी है, सारी दुनिया तो आनी जानी है। माना कि हर शय भी यहाँ पानी है, सारी दुनिया तो आनी जानी है, मगर अमर रहेगा संविधान जो मेरे भीम की निशानी है। मगर अमर रहेगा संविधान मेरे भीम की निशानी है। यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है, वेदों और पुराणों पर ब्राह्मण चलता है, अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है, मगर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है। मगर मेरे भीम के संविधान पर ये पूरा हिंदुस्तान चलता है। माझे पट शिष्य दुसरे भवनदीप तोही कार्यक्रम करतो या भागात। आज सगळे शिष्य बसलेले आणि म्हणून आप पोंगा पंडितों की दाल गल नहीं सकती, आप पोंगा पंडितों की दाल, हृदयनाथ सिन्नरकर म्हणतात अब पोंगा पंडितों की दाल गल नहीं सकती, अंधेरे में इनकी शम्मा जल नहीं सकती। कहते हैं ज्ञानी भीम के संविधान के बगैर इस देश की गाड़ी तो अब चल ही नहीं सकती। इस देश की गाड़ी अब चल नहीं सकती। राजा रानी चतुड़ीला भारत का संविधान लिखा मेरे भीम ने खून के कलम से। राजा रानी चंदोड़ीला, बासमती बाड़ीला, राजा रानी चंदोड़ीला, बासमती बाड़ीला, राजा रानी चंदोड़ीला, बासमती बाड़ीला। आहे कुणाचं योगदान, सांगा कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला, आहे 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 कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला।
श्री मित्र नंदा पाटोळे महाराष्ट्रातील ख्यातनाम विनोदी वीरच म्हणावं लागेल, कारण विनोद मूर्ती नंदा पाटोळे सुद्धा माझा कार्यक्रम पाहतायत आणि कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाले, त्याबद्दल कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचं फार फार आभारी आहे. ऐका, तू कुळाचा भिकारी आगाली आभारी, त्या माडीत गाडीत आबा शंकर मल्हारी, दसरा उरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला, खरे तेच म्हणी ठसवा, खोटे कधी ठसवू नका. बंसी भैया साळे म्हणतात, ऐका बंधू, खरे तेच म्हणी ठसवा, खोटे कधी ठसवू नका. धोकेबाजाने फसवलं, आता तुम्ही तरी फसवू नका. शाण्याला शब्दाचा मार असतो म्हणून सांगतो, 33 कोटीच्या लाईनीत बुद्ध भीमाला घुसवू नका, बुद्ध भीमाला घुसवू नका. त्याच्या पुढे सांगेल बंधू दीनानाथ कांबळे म्हणतात, लक्ष द्या, दगडाला देव म्हणता. अरे तुम्ही दगडाला देव म्हणता पण माणसाला माणूस म्हणत नाही. दगडाला देव म्हणता पण माणसाला माणूस म्हणत नाही. अंबाबाईला देवी म्हणता, मग प्रत्येक स्त्रीला देवी का म्हणत नाही? दगडाला देव म्हणता पण माणसाला माणूस म्हणत नाही. अंबाबाईला देवी म्हणता, मग प्रत्येक स्त्रीला देवी का म्हणत नाही? या माणसाला अस्पृश्य म्हणून विटाळ करता, अशा अंधरुडीला शाप का म्हणत नाही? आणि जर गाईला आई म्हणता तर मग बैलाला बाप का म्हणत नाही? आहे कुणाचं योगदान, सांगा कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला? पंचपक्वान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम, ये भीम का खजाना है. प्रताप सिंह बोलडे म्हणतात, ये भीम का खजाना है, ये भीम का खजाना है, कारून का नहीं. भीमराव का जो तीर है अर्जुन का नहीं. ये भीम का खजाना है, कारून का नहीं. भीमराव का जो तीर है अर्जुन का नहीं. सावन का मतलब और है, फागुन का नहीं. और जो जय भीम ना करे वो अपने खून का नहीं. शिळ तुकडं चारलं त्यानं करतोय सलाम, तुला मुबाच नव्हती र कुठं मंदिर चावडीला, तुला मुबाच नव्हती र कुठं मंदिर चावडीला. त्यावेळी त्या काळी नुसती यांची काडी मोडली तरी यांना विटाळ व्हायचा. नुसती यांची काडी मोडली तरी यांना विटाळ व्हायचा. नजरे
नजरेची नजर भिडली तरी यांना विटाळ व्हायचा. हा शेर पहिल्यांदा मी आणला बरं का बंधून बाजारात. नंतर सगळे म्हणायला लागले. प्रकाश पवार म्हणतात नुसती यांची काडी मोडली तरी यांना विटाळ व्हायचा. त्यावेळी त्या काळी त्यावेळी नजरेची नजर भिडली तरी यांना विटाळ व्हायचा. चुकून देवळाची पायरी चढली तरी यांना विटाळ व्हायचा. लक्ष द्या. नुसती यांची काडी मोडली तरी यांना विटाळ व्हायचा. नजरेची नजर भिडली तरी यांना विटाळ व्हायचा. अंगावर सावली पडली तरी यांना विटाळ व्हायचा. चुकून देवळाची पायरी चढली तरी यांना विटाळ व्हायचा. म्हणून प्रकाश पवार म्हणतात आता त्या राजगादीवर आमचा दलित गेला मग विटाळ तुमचा कुठे गेला. आता त्या राजगादीवर आमचा दलित गेला आता विटाळ तुमचा कुठे गेला. ज्या दलित डॉक्टराने तुमचा इलाज केला आता विटाळ तुमचा कुठे गेला. ज्या दलित वकिलाने तुम्हाला न्याय मिळवून दिला आता विटाळ तुमचा कुठे गेला. अरे तो भीमराव तुमचा जावई झाला आता विटाळ तुमचा कुठे गेला. आहे कुणाचं योगदान, सांगा कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या